एवढा 1 वर्ष अभ्यास करून जर मला 27 मार्क जर पडत असतील तर माझी बौद्धिक पातळी आहे की नाही एवढा मला स्वतःवरतीच अविश्वास व्हायला. ते एवढे म्हणायचे की जर तुझ्याकडून जर होत नसेल तर कुणाकडूनच होणार नाही. म्हणजे तुझ्या जी पात्रता आहे की जर तूच नाही ओळखला तर मग तुझ्याकडून कुणाकडेच होणार नाही. त्यामुळे ते क्षणोक्षणी मला ते रिपीट व्हायचे. मी झोपल्यानंतर मला डोक्यात यायचं मी का चुकलो होतो तिथं, काय झालं. तर ते मी म्हटलं इस्रोलाही नाही चुकत. त्यामुळे अपयश हे शेवटी एक लर्निंग स्टेज आहे. तुम्ही कितीही अपयश होते काही होते अल्टिमेट हे आहे की तुमच्या मनात ठाम आहे ना की यश हे मला घेऊनच बाहेर पडायचं तर तुम्हाला यश मिळणार आहे. हे आई वडिलांनी तर त्यांनी म्हणजे इतकं काबाड कष्ट केलेलं आहे. त्यांनी जो मला जी रसद पुरवली तर त्यांच्याशिवाय मला हे शक्यच नव्हतं. एका गोष्टीनं पूर्णत्व येत नाही. म्हणजे कारण आपण साखळी जे म्हणतो एका कडीने एका साखळी म्हणतायत तसं ती साखळी म्हणायचं तर प्रत्येक कडीला कडी जोडायला लागेल. तसं माझ्या आयुष्यातलं आहे. प्राथमिक पासूनच आता शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळ्यामध्ये सगळ्यांचं एक छोटं का असेल पण योगदान आहे. कारण का त्यांनी जे मला ब्रेन फिडिंग दिलं होतं की जो आपण म्हणतो की काय करायला पाहिजे जी पॉझिटिव्हिटी आहे ती प्रत्येक साखळी मला मिळत गेली. आणि आतापर्यंत मी हे अंतःकरणामध्ये जर सत्य हवं कितीही कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल आणि देवावरती जर नितांत श्रद्धा असेल तर देव तुम्हाला तेच देईल जे तुम्ही मागताय. मी अनुभव घेतलाय तुम्ही अनुभव घ्या. विश्वास हीच खात्री. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केके न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालत असतो. तसं बघायला गेलं तर आपला राधानगरी तालुका हा अगदी दुर्गम आणि वाड्या वस्तीचा हा भाग समजला जातो. परंतु अशा भागातून जे काही विद्यार्थ्यांनी एखाद्या यश संपादन करतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ह्या तालुक्याचा अभिमान वाटावा अशा पद्धतीची कामगिरी आपल्या ह्या तालुक्यातली विद्यार्थी करत आहे. नुकताच आपला काळमवाडीतला स्वप्नील कुसाळी यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक त्यांनी पटकवलं आणि त्यानंतरच कालच एक रिझल्ट लागला. तो रिझल्ट असा होता की राधानगरी तालुक्यातील मालवे हे गाव अगदी ह्याच्या रस्त्याच्या आतमध्ये असलेलं हे गाव आणि त्या गावामध्ये अशा फारशा सुविधा नाहीत. त्या गावातील एका मुलांनी रोहित पाटील या मुलांनी इस्रो इथे शास्त्रज्ञपदी त्यांची निवड झालेली आहे. आपण आपल्या केके न्यूजच्या माध्यमातून त्यांची नेमकी यशोगाथा काय होती त्यांचा कसा प्रवास होता हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर सर्वप्रथम तुमचं केके न्यूजच्या वतीने तुमचं सहर्ष असं अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. सर कसं बघायला गेलं तर आपला हा दुर्गम भाग आहे आणि ह्या दुर्गम भागातून एवढ्या मोठ्या पदापर्यंत तुम्ही पोहोचला आहात. पहिली प्रतिक्रिया काय काय? ऍक्च्युली मला हे आता रिझल्ट लागून 2 दिवस झालेले आहेत. तर असं फील होतंय की मी सेलिब्रिटी असल्यासारखं. कारण का एक रिझल्ट माझं आयुष्य बदललं. तर एक सायंटिस्ट पोस्ट म्हणून माझं आता नाव लागलेलं आहे. तर त्याच्यासाठी एक माझ्या हे पाठीमाग माझ्या वडिलांचं सगळ्यात मोठं माझ्या चुलत्यांचं खूप मोठे योगदान आहे. तर आता सध्या असं आहे की मी एक मोठी जबाबदारी देशाची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावरती पडते आहे आणि इथून पुढे पण ती योग्य रीतीने योग्य धर्माला पकडून पार पडेल. काय सांगाल सर? आता तसं बघायला गेलं तर आपला हा दुर्गम भाग आहेच पण इतकं मोठं स्वप्न तुम्ही बघितलात. कसा प्रवास होता तुमचा पहिल्यापासून आणि तुम्हाला ही आवड होती का या क्षेत्रामध्ये? ज्यावेळी मी सुरुवात झालो या फील्डमध्ये माझी इंजिनिअरिंग फील्ड ज्यावेळी सुरुवात झाली मी डिप्लोमा SRE मध्ये केला. त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ती शरद इंजिनिअरिंग कॉलेज इचलकरंजी शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर येतं. तर सुरुवात असं होती की माझ्या घरातल्यांची ही शिकवण होती की तुला काहीतरी ऑफिसर बनायचं आहे, क्लासरूम ऑफिसर बनायचं आहे. तर एक होतं की बाबा आपल्याला इंजिनिअरिंग फील्डची इतकी आवड होती रिसर्च फील्डमध्ये तर आपल्याला एक सायंटिस्ट बनायचं आहे. हे अगोदर ठरवून ठेवलं होतं की बाबा काय असं ना एक रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक सायंटिस्ट बनायचं आहे. तर सुरुवातीपासूनच मी एक जेवढे रिसर्च सेंटर आहेत इस्रो असेल DRDO असेल BRC असेल तर मी पहिल्यापासूनच त्यासाठी एक स्पेशल ट्राय करत होतो. तर यामध्येच असं होतं की पहिल्या 1-2-3 अटेम्प्ट मध्ये मला 1-2 एक्झाम निघाल्या नाही आणि ह्या अटेम्प्ट मध्ये आता इस्रोची सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यामध्ये मला यश संपादन झालं. सर तसं बघायला गेलं तर हा पूर्ण जर काही प्रवास आहे या प्रवासापाठी मग खरं अर्थानं कुणाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल ह्या सगळ्या प्रवासाचं?
तसं श्रेय सर आई वडिलांसोबत आहे, घरची फॅमिली मेंबर सुरुवात इथूनच होती. तर माझे प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षण असेल म्हणजे डिप्लोमा एसआरई आणि शरद इंजिनिअरिंग कॉलेजचे जे शिक्षक होते. कारण का शेवटी एका म्हणतात ना एका गोष्टीनं पूर्णत्व येत नाही, म्हणजे एखाद्या ती आपण साखळी जे म्हणतोय एका कडीने एका साखळी म्हणता येत नाही. तर तसं ती साखळी म्हणायचं तर प्रत्येक कडीला कडी जोडायला लागेल. तसं माझ्या आयुष्यातलं आहे. प्राथमिक पासूनच आता शरद इंजिनिअरिंग कॉलेज माझ्या सगळ्यामध्ये सगळ्यांचं एक छोटं का असेल पण योगदान आहे. कारण का त्यांनी जे मला ब्रेन फिडिंग दिलं होतं की जो आपण म्हणतो की काय करायला पाहिजे, जी पॉझिटिव्हिटी आहे ती प्रत्येक साखळी मला मिळत गेली आणि आतापर्यंत मी हे मिळवलं आहे. सर, प्रत्येक आता एक एमपीएससी असू दे यूपीएससी करणाऱ्या मुलांना जेव्हा ते अभ्यास करतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की इथं प्रॉपर असा अभ्यास काय आपल्याला करता येत नाही, तर ते पुन्हा मुंबईला जातात. बरोबर. काय सांगाल त्या मुलांसाठी? आणि इतकं मोठं यश तुम्ही मिळवलंय. योग्य आहे. ऍक्च्युली कसं आहे की पुन्हा मुंबईला जाणे याच्या पाठीमागे एक हेतू असतो की आपल्याला ते एन्व्हायरमेंट मिळावं. बरोबर आहे की बाबा त्या मुलांसोबत एक ग्रुप डिस्कशन व्हावं किंवा त्या लोकांसोबत मला काहीतरी शिकावं मिळावं ह्यासाठी जातात. पण आता सिनारिओ कसा होतो की पुण्या मुंबईला जाणे हे एक स्टाईल टाईप झालेलं आहे. म्हणजे मी अभ्यासाला जातो तर पुण्या मुंबईलाच जातो. तर तसं काही नाहीये. फक्त काही तुम्ही ग्रुप कुठेही करू शकता. एक व्हॅलिड ग्रुप करा, कुठेही करा, तुमच्या गाव लेवलला करा, जिथे मित्र असतील प्रिपरेशन करणार सेम लेवल. आणि अशा ठिकाणी प्रिपरेशन करा जिथे तुम्ही कुठून डिस्टर्ब होणार नाही. तुम्हाला जर डिस्टर्बन्स म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टी डिस्ट्रॅक्शन होणार नाही. तुमचे सोशल मीडियामध्ये असेल जितकं तुम्हाला माफक आहे योग्य आहे तिथंच लिमिटेड राहावं. आणि दुसरं असं आहे की ह्या गोष्टीचं सुरुवात अशी आहे की जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत टिकलाय तुम्हाला यश नक्की आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पहिला पाय ठेवाल तेवढं समजायचं की मला यश घेऊनच बाहेर पडायचं आहे, त्याशिवाय मला इथून क्विट नाही करू शकत. ज्यावेळी ही मानसिकता असेल तुम्हाला नक्की 101% तुम्हाला यश नक्की मिळणार. पण काय होतं सर की मुलं एमपीएससीचा अभ्यास करायला जातात, मुली जातात, पण काही परीक्षेमध्ये ते नापास होतात किंवा त्यांना यश मिळत नाही, मध्ये ते खचून जातात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? आता एक जुनी म्हणच आहे आपली यशाची पहिली पायरी आहे. तर माझं पहिलीच सांगतो, मी ज्यावेळी पहिली एक्झाम दिली गेट तर मी क्रॅकही झालो नव्हतो. म्हणजे गेट एक्झाम क्रॅकही झाली नव्हती. म्हणजे क्रॅक व्हायला किती 30 मार्क लागतात, 100 पैकी 30 मार्क लागतात. मला पडली होती 27. तर म्हणजे क्रॅकही झाली नव्हती एक्झाम. तर म्हटलं एवढा 1 वर्ष अभ्यास करून जर मला 27 मार्क जर पडत असतील तर माझी बौद्धिक पातळीच आहे की नाही एवढा मला स्वतःवरतीच अविश्वास व्हायला हवा. पण ह्यात माझे योगदान म्हणजे माझे घरचे की एवढे म्हणायचे की जर तुझ्याकडून जर होत नसते तर कुणाकडूनच होणार नाही. म्हणजे तुझ्या जी पात्रता आहे ही जर तूच नाही ओळखलास तर मग तुझ्याकडून कुणाकडेच होणार नाहीये. तर मग असं झालं की ठीक आहे म्हटलं अजून ट्रायल द्यायचे आपल्याला. आणि अपयश हे असं आहे की आता ज्यावेळी मी डीआरडीओ इंटरव्ह्यू पण दिला त्याच्यावर म्हणजे सांगायचं म्हणजे ज्यावेळी डीआरडीओ इंटरव्ह्यू दिला होता तर त्यावेळी मी ज्या डीआरडीओला ज्या चुका झाल्या होत्या माझ्या, मी का त्या डीआरडीओ इंटरव्ह्यूमधून बाहेर गेलो तर त्यावेळी ते क्षणोक्षणी मला ते रिपीट व्हायचे. मी झोपल्यानंतर मला डोक्यात यायचं मी का चुकलो होतो तिथं, काय झालं. तर ते मी म्हटलं इस्रोला ही नाही चूक करायची. त्यामुळे अपयश हे शेवटी एक लर्निंग स्टेज आहे. तुम्ही कितीही अपयश होते काही होते अल्टिमेट हे आहे की तुमच्या मनात ठाम आहे ना की यश हे मला घेऊनच बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला यश मिळणार आहे हे पक्का आहे. हा सर, प्रवास करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, काय अडचणी आल्या होत्या? अडचणी म्हणजे सगळ्यात सांगायचं म्हणजे की आता शेतकरी कुटुंब आहे, काटावरच परिस्थिती असते आर्थिक परिस्थिती. म्हणजे एक जरी एक्स्ट्रा जरी काय झालं तरी घरावरती लोड, बाबा आपल्याला अजून पैसे कुठून उपलब्ध करायचे. अशा परिस्थितीतून घरातल्यांनी मला इतके पैसे इतके दिवस प्रोव्हाइड केले काही सांगितलं नाही की तुझ्या आपल्या घरातून पैसे चणचण भासते काय आहे. त्यांनी जितके मागेल तेवढे पैसे दिले. आणि एवढं होतं की जाणीव होती घरातल्यांनी खूप कष्ट केलेलं आहे. ज्यावेळी माझे वडील इतके राबलेले आहेत की ज्यावेळी मला थकायच होईल बाबा अभ्यास करताना किंवा बस झाल्यात माझा अभ्यास तेव्हा माझ्या वडिलांचा चेहरा समोर यायचा की माझे वडील इतकी वर्ष राबतायत, तिने एकदाही म्हणजे सकाळी उठताना एकदाही कंटाळा नाही केला, माझ्या आईने कधी कंटाळा नाही केला. तर म्हटलं मी कंटाळा करण्याचा मला अधिकार नाहीये. तर मी नेहमी हा विचारायचो की बाबा माझे आई वडील थकत नाहीत ना तर मी थकण्यात मला म्हणजे मुभा नाहीये, मी कधीच थकणार नाही. तर हे माझे नेहमी मोटिवेशन राहिलं. आणि परिस्थिती म्हणजे असे की शेतकऱ्याची परिस्थिती असल्यामुळे थोडे 2-4 पैसे वाचवूनच कधी कधी मी ज्यावेळी हैदराबादला होतो त्यावेळी मला मेसमध्ये जेवण पण मिळायचं नाही. कधी अख्खं दिवाळी मी उपाशी राहिलेलो आहे, 1 टाइम जेवण असं पण व्हायचं. आणि ही परिस्थिती अशी होती की पैसे नव्हते असं नाही पण आपल्याकडे कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मी घरी पण डिमांड जास्त करू शकत नव्हतो. तेवढ्याच याच्यामध्ये मी
सर काय एका बाजूला आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकटे आता ह्याच्यामध्ये सिलेक्शन झाले असं थोडक्यात तुम्ही सांगितलं मगाशी, याबद्दल काय काय नेमकं काय विषय आहे? ऍक्च्युली ही जी ज्यावेळी रिक्रुटमेंट निघाली होती तरी त्याची इस्रो RSC म्हणून आहे, रिफ्रिजरेशन एअर कंडिशन डिपार्टमेंटला, तर त्या 9 जागा होत्या. तर त्यामध्ये असं होतं की आरक्षण म्हणजे 3 OBC 3 SC आणि 3 आपल्या जनरलसाठी होते. मी जनरल EWS मध्ये येतो, तर त्यामधली एकच सीट माझ्यासाठी अवेलेबल होती. तर असं होतं की त्या एक सीटसाठी मी ट्राय करायचं म्हणजे चालू केलं, सुरुवात केली. आणि ज्यावेळी मी इंटरव्ह्यूसाठी गेलो त्यावेळी असं समजलं की ह्या एकासाठी जे महाराष्ट्रात जेवढी आले त्यातल्या महाराष्ट्राला मी एकटाच आहे. कारण का सीट्स कमी, सिलेक्शन क्रायटेरिया टफ असल्यामुळे अल्टिमेटली 1-2च येणार होते महाराष्ट्र, पण मी पाहिलं तर महाराष्ट्राला मी एकटाच आहे. आणि अल्टिमेटली रिझल्ट आल्यानंतर महाराष्ट्रात तोच विद्यार्थी माझंच नाव आलं. सर आपल्या तालुक्यामध्ये तसं बघायला तर गावाच्या बाहेर जे बॅनर लागतात, डिजिटल लागतात, त्याच्यामध्ये असे सहसा अशी लागत नाही, पण आज तुमचा लागलाय, काय वाटते जरा असं सांगा. सर ऍक्च्युली असं आहे की ह्या बॅनरमुळं माझी प्रसिद्धीपेक्षा कुणा तरी एक मोटिवेशन मिळेल की हा एका साध्या घरात राहणारा विद्यार्थी, म्हणजे घरा एका शेतकरी गावातला त्या साध्या गावातला विद्यार्थी इतकी मजल मारतोय, हे त्या लोकांना मोटिवेशन देईल. आज माझ्याकडून एखादंही मोटिवेशन घेऊन कुठल्याही विद्यार्थ्यांना, जर उद्या पुन्हा माझी इच्छा आहे इस्रोमध्ये अजून आपल्याच गावातले आपल्याच भागातले कोल्हापूर भरपूर यावे, तर एक माझी इच्छा की बॅनर एवढ्यासाठी की त्यांना मोटिवेशन मिळावं. ह्यांना केलं तर मीही करू शकतो यासाठी. सोबत आई आहेत, वडील आहेत, आजी आहेत, पाठीमागे चुलते बसले, तुमचे गुरुवर्य बसले, काय ह्या यशा पाठीमागे यश यांचं कसं होतं, त्याचं योगदान काय होतं? आई वडिलांनी तर त्यांनी म्हणजे इतकं काबाड कष्ट केलेलं आहे, त्यांनी जो मला जी रसद पुरवली तर त्यांच्याशिवाय मला हे शक्यच नव्हतं. पहिली गोष्ट आहे की घरी वातावरण ठेवणं. एक एज्युकेटेड कसं आहे की आता शेतकरी जरी असले तर त्यांचे विचार इतके मोठे पाहिजेत की मुला तुला जर व्हायचं आहे तर एक अधिकारीच व्हायचं म्हणून व्हायचं. तर त्यांनी कधी मला असं एखादी साधी नोकरी कर म्हणून कधी फोर्स केला नाही. आणि घरी पैशाची चंचल आहे म्हणून नोकरी म्हणून पण कर बाबा, आणि आपल्याला घरची जी परिस्थिती आहे ती थोडी सुधार होती म्हणून असं कधी फोर्स पण केला नाही. तर पहिला त्यांचं योगदान असे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे चुलते, लहानपणापासून चुलतेने जे बोट पकडलं ते अजूनही सोडलेलं नाहीये. आणि त्यांनी जी वेळोवेळी योग्य अयोग्य काय आहे आणि एक मित्रासारखं त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलेला आहे. ज्यावेळी मी फेल झालो त्यावेळी माझ्या रूम मध्ये येऊन त्यांनी सांगितले की ह्या गोष्टी जे फेल आहे हे आहे ह्या कॉमन गोष्टी आहेत, म्हणजे हे काय तू सहन करतच नाही, ह्यांनी जगातली जेवढी आहेत प्रत्येकाने सहन केलेलं आहे, पण ह्यातनं पुढे गेल्याशिवाय आपल्याला मार्ग नाहीये. परिस्थिती बदलायची आहे तर ह्यातून पुढे जावं लागेल. माझे शिक्षक असतील त्यांनी ज्यावेळी आमच्या घरी आलेले आहेत फक्त एकच सब्जेक्ट असायचा की मुलांचं करिअर अजून कसं सुंदर घडवता येईल, अजून यांना कुठून चांगले चांगले सोर्सेस देता येईल, अजून कुठले बुकलेट्स प्रोव्हाइड करता येईल, अजून चांगल्या चांगल्या मोठ्या व्यक्तींची कशी गाठभेट करता येईल, सगळ्या माझ्या चुलतेने असतील शिक्षकांनी असतील सगळ्यांनी ही पूर्ण पाठपुरावा केला. सर मी बघापासून तुम्हाला मी म्हटलं की राधानगरी तालुका हा अगदी दुर्गम आणि वाड्या वस्तीचा भाग आहे. इथं बघायला गेलं तर रोजगाराच्या संधी अगदी फार कमी आहेत, तरी सुद्धा तुमचं हे यश अगदी मोठं यश आहे. या मुलांना किंवा मुलींना शेवटचं आव्हान काय करा? तर जास्त असं मला वेगळं असं काय बोलता येणार नाही, पण एवढं आहे की माझ्या आई वडिलांनी एक शिकवण दिली होती जी अजूनपर्यंत मी माझ्या मनामध्ये कोरलेली आहे. तर त्यांचं मत आहे की अंतःकरणामध्ये जर सत्य हवं, कितीही कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल आणि देवावरती जर नितांत श्रद्धा असेल तर देव तुम्हाला तेच देईल जे तुम्ही मागताय. मी अनुभव घेतलाय, तुम्ही अनुभव घ्या, विश्वास हीच खात्री. आपल्यासोबत आई आहे. आई, मुलग्यानं मोठं यश कमवलंय, कसं वाटतंय? आनंदाची गोष्ट, मुलानं मोठं यश वाटत, आनंदाची गोष्ट वाटते. कधी वाटलं होतं का मुलगा इतका मोठा होईल? असं नाही वाटलं आम्हाला. कधी बातमी कळाली? कधी बातमी समजली? आता 4 दिवस झाले. 4 दिवस. काय वाटलं त्यावेळेला? आनंद वाटला. काय मुलगा जरासा खोडकर वगैरे होता का? नाही. अभ्यासातच असायचं कसा? काय मग अभ्यासात असायचं. काय मग आज मुलांनी इतकं मोठं शास्त्रज्ञ झाले, फक्त आपण शब्द वापरतो तू हे शास्त्रज्ञ आहेस, पण प्रत्यक्षदर्शीने तुमचा मुलगा शास्त्रज्ञ झालाय, हे आम्हाला धन्य वाटते. काय सांगाल बाबा तुम्ही? मुलाच्या या यशामध्ये तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे.
मुलगा शास्त्रज्ञ झाला, काय वाटतंय? वाटण्यापेक्षा मुलगाने जे तळमिळीने उभा ते आम्ही पेरलं गेलं त्याची फळंही मुलांना रचना दाखवलं आम्हाला त्याच्याबरोबर त्यांचं मला फार कौतुक वाटतं. कारण गरीब परिस्थितीमधनं बापा किती राबले त्यातून मुलग्याला काय यश निर्माण करायचं हे माझ्या मुलगाने दाखवून दिलं. असेच मी म्हणतो की वडिलांनी राबून मुलांनी चांगली होईल की आपल्या मुलाची किंवा पप्पांची किंवा वडिलांची अशीच नाव वरती घेत जावं आणि आपल्या भागाचा विकास चांगला होत जावा ही अशी माझी वडिलांचरजना विनंती. एकंदरीतच रोहितनं मिळवलेलं हे यश, या यशाच्या पाठीमागं माझे सर्व कुटुंबीय, माझे जे काही गुरुवर्य आहेत किंवा चुलते असतील, यांचं हे खऱ्या अर्थानं ते यश आहे असं आपल्याला रोहितनं त्याच्या बोलण्यातून सांगितलेलं आहे. राधानगरी तालुका तसा दुर्गमच मी मगापासूनच म्हणलेलं आहे, कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. पण इथं असणाऱ्या प्रत्येक मुलामुलींनी खरोखर आपण काहीतरी आपण जिद्दीवरती आपण काहीतरी करू शकतो आणि यशाला गवसणी घालू शकतो असं या आपल्याला माध्यमातून रोहितनी सांगितलेलं आहे. केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.